हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते. आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ लगेच सुरू करूया. तर इथे माझी चाललेली आहे हवनाची तयारी, म्हणजे हवन जे आपण घरगुती हवन करतो ते. तर मी एकदम फर्स्ट टाईम करणार आहे. कारण जसं काही म्हणजे मेसेज वगैरे आम्हाला आलेले आहेत, त्याच्यानुसारच मी करणार आहे. जी काही सेवा येते रोजची त्यानुसार. जर ही जी सेवा आहे ती म्हणजे हवन जे आहे नवरात्रीत तुम्ही अष्टमीला किंवा मग नवमीला करू शकता. तर अष्टमीला मला काही जमलं नाही, कारण अष्टमी गुरुवारी सुरू होत होती, शुक्रवारपर्यंत होती. पण हे मला पण काही माहिती नव्हतं. मला वाटलं की म्हणजे कॅलेंडरमध्ये महाअष्टमी शुक्रवारी दिलं होतं, तर मी त्याच दिवशी आहे असं धरून चाललेली. त्यामुळे मग अष्टमी दिवशी माझे जे काही संकल्पयुक्त पारायण होतं दुर्गा सप्तशतीचं ते कंप्लीट झालं. आणि त्याच दिवशी मग मी संध्याकाळी कन्यापूजन केलं होतं, मग त्यामुळे मला वेळ नाही भेटला. मग नवमी ही दसऱ्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी 11 वाजेपर्यंत नवमीची तिथी होती. तर मग 11 वाजायच्या आतमध्ये तुम्ही नवमीचं जे काही सेवा कार्य असेल ते करू शकत होता. तर मला काही असं दुसरं काही करायचं नव्हतं, कारण घट वगैरे गावाकडे बसवले होते. त्यामुळे घट उचलणे असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या काही नव्हत्या गडबडीच्या. त्यामुळे म्हटलं की सकाळी सगळं लवकर आवरून हवन करून होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर मग जे काही असेल ते म्हणजे देवपूजा वगैरे जी आपण दसऱ्याच्या दिवशी करतो, दशमीची तिथी लागल्यानंतर, तर त्या सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे मी सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं, घरातलं काम पटपट. आणि 9:30-10 वाजता सगळी हवनाची तयारी केली. जे की तुम्ही बघितलं सुरुवातीला सगळं म्हणजे ज्या काही समिधा असतील किंवा हवन सामग्री असेल, जे सामान लागणार होतं ते सगळं मी ऑलरेडी आणून ठेवलं होतं 2-3 दिवसापूर्वीच. आणि मग इथे झालेली आहे बघा आमची सगळी तयारी. आम्ही चौघं पण बसलेलो आहोत. आता मुलं किती उशीर बसणार आहेत मला माहिती नाही, कारण मुलांचं तर हेच आहे. तर म्हटलं आता चला, आणि हे पण आहेत घरामध्ये, तर मग दोघं एकत्र हवन करूया. कारण चांगलं असतं हवन घरात झालेलं वर्षातून एकदा. तर हे ह्याच म्हणजे नवरात्रामध्ये आपण करू शकतो. तर म्हटलं चला आता वेळात वेळ काढून हे करून घ्यावं. तर मग मी ह्यांनाच सांगितलं की मग दोघं मिळून करूया, मी एकटीने करण्यापेक्षा, तर जास्त लाभदायी असेल. तर मग इथे बघा आमचं सुरू झालेलं आहे हवन. तर आधी गणेश वंदन म्हणजे गणेशांना आवाहन केलं. त्यानंतर अग्निदेवतांना आवाहन करून म्हणजे ते मंत्र वगैरे असतात सुरुवातीचे ते करायचे. आणि त्यानंतर मग अग्नी प्रज्वलित झाला व्यवस्थित हवनातला की त्याच्यानंतर तुम्ही ज्या गोष्टीचं हवन करणार आहात, म्हणजे ज्या गोष्टीची आहुती देणार आहात, दुर्गा सप्तशतीने करू शकता किंवा मग स्त्रीसुक्ताने करू शकता किंवा मग नवार्णव मंत्राने. तर मला काही अजून सप्तशती वगैरे पाठ नाही आहे, पहिल्यांदाच मी पारायण तर केले. पण अखंड सप्तशती पाठ असणं म्हणजे खूपच कठीण आहे. तर आणि स्त्रीसुक्त आहे वाचनामध्ये, पण पाठांतर नाही आहे. त्यामुळे म्हटलं की आपण नवार्णव मंत्राने साधे सोपं हवन करून घ्यावं. तर मग मी तेच नवार्णव मंत्राने म्हणजे करण्याचं ठरवलं आणि त्यानुसारच आम्ही करत होतो. तर आधी तुपाची आहुती दिली जाते, त्याप्रमाणे शुद्ध गाईचंच तूप असावं लागतं पण. आणि तुपाची आहुती वगैरे आणि इतकं भारी वाटत होतं ना ते सगळं. पहिल्यांदाच करत होतं पण छान वाटत होतं. फक्त एक गोष्ट की मला हवन कुंड जे भेटलं नव्हतं, कारण पितळेचं मला नको होतं, मला पाहिजे होतं ते म्हणजे मातीचं. तर जिथे मी घेतली सगळी भांडी देवाची मातीची, तिथे काही ते उपलब्ध झालं नाही. ते नंतर आणणार होते, पण आता नंतर माझं जाणं शक्य नाही. तर त्यामुळे मी जे काही आरतीसाठी किंवा धुपासाठी जे आणलं होतं ना, त्याच्यामध्ये एक छानपैकी असं एका उंचीवर विशिष्ट मस्तपैकी ताम्हणात ठेवून ना हवन झालं. म्हणजे ते करायला सोयीस्कर पडलं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. त्यानंतर जे काही आहुती असतात, आहुती देण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या मी तयार करून ठेवल्या होत्या ऑलरेडी. जे काही असतं ते अक्षदा वगैरे, तीळ, त्यानंतर जवस सगळं काही एकत्र करून, आणि त्यानुसार ते आहुती द्यायचं होतं. त्यानंतर खिरीची आहुती. तर खूप छान प्रकारे एकदम साधं सोपं असं हवन आजच्या दिवशी पार पडलं. तर खूप छान वाटलं की इतकं शुभ कार्य घडलं आज आमच्याकडून, आणि इतक्या चांगल्या दिवशी.
ते एक खूप महत्त्वाचं. आणि ह्या नवरात्रोत्सवात खरंच खूप छान असं सगळं वातावरण झालं होतं आणि सगळ्या सेवा वगैरे निर्विघ्नपणे इतक्या छान उत्तम पार पडल्या, ते नवलच. म्हणजे मला खूप भारी वाटलं. आणि अशा काही गोष्टी आपण आध्यात्मिक केल्यानंतर घरातलं वातावरण एकंदरच प्रसन्नदायी आणि आध्यात्मिक, आणि त्या ज्या काही त्याच्यातून येणाऱ्या वाईब्स असतील, लहरी असतात, त्या घरामध्ये काय म्हणतो आपण तयार होतात आपल्या अवतीभोवती, आणि त्याने ऑफकोर्स आपल्याला छानच वाटतं. तर तसंच आम्हालाही आजचा अनुभव आला. त्याचबरोबर जे काही नवरात्रोत्सवात मी ज्या सेवा केल्या ना, त्या पण खूप भारी वाटल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खूप शांतता वाटली एका गोष्टीची, ती म्हणजे की माझी इच्छा होती की म्हणजे मी पहिल्यांदाच दुर्गा सप्तशतीचं पारायण करायला घेतलं, आणि इच्छा होती की मला नवचंडी करायचं आहे पठणात्मक, म्हणजे की 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे करायचेच आहेत. पण सुरुवातीला करताना मनामध्ये एक द्विधा मनस्थिती होती की होईल का नाही, किंवा कसं होईल, खूप अवघड वाटत होतं. पण देवी आईने पूर्णत्वास नेलं, व्यवस्थित करून घेतलं, आणि स्वामींच्या कृपेने, आशीर्वादाने सगळं काही खूप छान झालं. आणि सगळं हवन झाल्यानंतर बघा, हे असं मी एक छोटीशी क्लिप घेतली तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर किती छान आणि सुंदर वाटत होतं, खूप शांत प्रसन्न वाटत होतं घरात. तर हे सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळी मी ना सगळे देवांची वगैरे पूजा करून घेतली, आणि मग जे काही आपले दसऱ्याचं पूजन असतं ते, तर मग ऑफकोर्स आपलं घरातील जे काही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली चूल असेल किंवा गॅस असेल तर त्याचं पूजन. तर अलीकडे मला वेळ भेटत नाही, नाहीतर पहिले मी दर शुक्रवारी करायचे गॅसचं पूजन. त्यानंतर मग इथे सगळे देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर जे काही आपण दसऱ्याच्या दिवशी ज्या गोष्टी पूजन करतो, तर त्या सगळे मुलांचे जे काही वह्या पुस्तकं असतील ती, त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी, तर त्यामध्ये आपले सगळे देवांचे जे काही ग्रंथ आता माझ्याकडे आहेत ते सगळे मी पूजन केले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी सेल्फी स्टिक. तर आता जे काही स्टॉलचं वगैरे मटेरियल आहे ते सगळं लांब ठेवून दिलं होतं, त्यामुळे ते काही शक्य नाही झालं काढणं, कारण खूप गडबडीत हे सगळं पूजन वगैरे केलं मी. आणि त्याचबरोबर जे काही माझं केकचं म्हणजे केक स्टॉलचं जे काही मटेरियल होतं त्यातलं थोडंफार मी रोजच्या वापरात काढलेलं आहे. फक्त बीटर जो आहे तो मी दरवर्षी पूजन करते, पण तो पण आता मला वरतून काढणं शक्य नाही झालं. पण साधी भाधी काय म्हणू शकतो आपण, साधी भोळी जी काही सेवा असेल ती मी करून घेतली आज, आणि छान असं वाटलं, खूप मस्त प्रसन्न. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. खूप छान वाटतं तुमच्या रिप्लायसनी आणि कमेंट्सनी. एक आम्हाला एक नवीन उमेद निर्माण होते, एक नवीन जोश येतो, आणि काम करण्याची पुन्हा पुन्हा एक नवीन प्रेरणा भेटते. त्यामुळे अवश्य कमेंटसुद्धा करा. आणि सर्वांना पुन्हा एकदा शेवटी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.